हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्यावरनं राज्यातलं वातावरण सध्या तापल्याचं दिसतंय। शासनाच्या निर्णयाविरोधात मनसेनं आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे, तर दुसरीकडे या वादात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा उडी घेतलेली आहे। त्यांनी राज ठाकरेंच्या विरोधात दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केलेली आहे। राज ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी सदावर्ते यांनी केलेली आहे। मनसेनं घेतलेली भूमिका ही समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचं सदावर्तेंचं म्हणणं आहे। राज ठाकरेंविरोधात आता गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसात तक्रार केलेली आहे आणि या मुद्द्यावरनं आता राज ठाकरेंना अटक केली जावी, भाषिक वाद घालण्याचा घाट मनसेतर्फे घातला जातोय असं म्हणत सदावर्तेंनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये मनसे आणि राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे। आजूबाजूला दारूची दुकानं आहेत, ती बंद करण्यासाठी निवेदन द्या ना। तेव्हा तुमचे चेहरे आणि तुमचे मर्दानगी कुठे जाते? पुस्तकालयाला म्हणता हिंदीचं पुस्तक कसं देईल? अरे अनेक पुस्तकं द्यायला सांगा। ही ज्ञानार्जनाची नगरी आहे मुंबई। ते न करता तुम्ही धमक्या देताय। त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज ठाकरेला कायदा संमत असेल तर अटक झाली पाहिजे, त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना प्रतिबंध केला पाहिजे। हे करत असताना आज आम्ही पोलिसांना नॅशनल पॉलिसी दिलेली आहे 2020 ची एज्युकेशन पॉलिसी। त्यांना त्यांच्या पोलिसांना अभ्यास करून राज ठाकरेवर कारवाई करण्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।